आमदार राजूभैया नवघरे सेवा प्रतिष्ठान वसमत यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय नवोदय सराव परीक्षेला यावर्षी विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। सराव परीक्षेच्या या उपक्रमाचे हे सलग 6वे वर्ष असून तब्बल 4,500हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी करून स्वतःच्या भवितव्याला नवी दिशा देण्याचा संकल्प केला। वसमत येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयात पार पडलेल्या या महापरीक्षेत मराठी माध्यमाचे 4,250, इंग्रजी माध्यमाचे 185 तर उर्दू माध्यमाचे 126 विद्यार्थी सहभागी झाले। वाढत्या विद्यार्थ्यांच्या संख्येचा विचार करून एकूण 130 परीक्षा कक्षांची काटेकोर व्यवस्था करण्यात आली होती। विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी प्रतिष्ठानच्या वतीने मोफत लेखन साहित्य, प्रश्नपत्रिका, OMR उत्तरपत्रिकांचे वाटप करण्यात आले। तसेच अल्पोपहार म्हणून बिस्किटे आणि खिचडीचाही उत्तम व्यवस्था ठेवण्यात आली। ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष नवोदय प्रमाणे वातावरण मिळावे, मुख्य परीक्षेतील चूक टाळता यावी आणि आत्मविश्वास दुणवावा हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले। विशेष म्हणजे या सराव परीक्षेचा निकाल तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी तंत्रज्ञान स्नेही 50 सदस्यीय टीम दिवसभर कार्यरत होती, ज्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या गुण दोषांचा त्वरित अभ्यास करण्याची संधी मिळाली। जिल्ह्यासह बाहेरील जिल्ह्यातील देखील विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग नोंदवून वसमत केंद्राला शैक्षणिक दृष्टीने नवे वलय प्राप्त करून दिले। परीक्षेदरम्यान आमदार राजूभैया नवघरे हे स्वतः संपूर्ण वेळ उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवत होते, तर प्रतिष्ठानचे अध्यक्ष बालूमामा ढोरे हे सकाळपासून संपूर्ण नियोजनाची सूत्रे हाताळत होते। मदन कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या परिश्रमामुळे ही सराव परीक्षा शैक्षणिक शिस्त, सुयोग्य नियोजन आणि विद्यार्थी सहित या तीनही दृष्टींनी आदर्श ठरली। या उपक्रमाच्या यशस्वीतेत महसूल, पोलीस, आरोग्य आणि शिक्षण विभागाचे मोलाचे सहकार्य लाभले असून नवोदय विद्यालयाचे प्राचार्य गवई सर, वसमतचे गटविकास अधिकारी तोटेवाड साहेब आणि गट शिक्षणाधिकारी सतीश काष्टे साहेब यांनी प्रत्यक्ष परीक्षेला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि मार्गदर्शन केले। या शैक्षणिक उपक्रमात उत्साहाने सहभागी होऊन पाठबळ देणारे सर्व शिक्षक, पालक आणि कार्यकर्ते यांचे आमदार राजूभैया नवघरे सेवा प्रतिष्ठानच्या वतीने विशेष अभिनंदन करण्यात आले। आज राजूभैया नवघरे सेवा प्रतिष्ठानतर्फे सराव परीक्षेचे नियोजन करण्यात आलेलं आहे। प्रथमतः सेवा प्रतिष्ठानाचा मी आभार मानतो की त्यांनी यांचा आम्हाला LBSला भाग करून घेतला। याचं सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे परीक्षा घेण्याची पद्धती अगदी मुख्य परीक्षेला जसं सील पेपर असतात त्याच पद्धतीने परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि सगळ्यात वाखाणण्याजोगी गोष्ट म्हणजे इथं मुलांना आल्याबरोबर जो एक्झाम पॅड असतो तो भेटतो, एक्झामची पेन भेटते आणि पेपर संपल्याच्या नंतर मुलं अल्पोपहार घेऊन, नाश्ता घेऊन आपल्या घरी जातात। त्याहीपेक्षा सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आज 4,000 मुलांपेक्षा सुद्धा जास्त विद्यार्थी एकाच सेंटरवर परीक्षा देत आहे आणि त्याचं अतिशय तंतोतंत नियोजन आणि त्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज लगेच मुलांचा निकाल सुद्धा जाहीर केला जातो, ही वाखाणण्याची गोष्ट आहे। अशा पद्धतीने राजूभैया नवघरे सेवा प्रतिष्ठानातर्फे या सराव परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आमदार राजूभैया नवघरे सेवा प्रतिष्ठान आयोजित नवोदय सराव परीक्षेचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे। एकूण 3 माध्यमातून ही परीक्षा होत आहे, उर्दू माध्यम, इंग्रजी माध्यम, मराठी माध्यम। या परीक्षेची मर्यादा जिल्हास्तरीय असली तरी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून या ठिकाणी विद्यार्थी आलेले आहेत। जवळपास 4,000च्या वर विद्यार्थ्यांनी आज परीक्षा दिलेली आहे। या परीक्षेची खासियत म्हणजे या परीक्षेचा निकाल हा लगेचच विद्यार्थ्यांना म्हणजे अवघ्या पुढच्या 20 मिनिटांमध्ये मिळणार आहे। त्यासाठी परीक्षा साहित्य पूर्ण विद्यार्थ्यांना जागेवर देण्यात आलेलं होतं। या नियोजनाचं एवढं बारकावे जर अभ्यासले तर नियोजनासाठी 1 महिना या ठिकाणी वेळ लागलेला आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना पूर्णतः 4,000 विद्यार्थ्यांची व्यवस्था आपण या 2 तासामध्ये करू शकलेलो आहोत। हे सगळं श्रेय जातं या संयोजन टीमला आणि भैया साहेबांच्या पाठबळाला। नक्कीच हे विद्यार्थी पुढच्या मेन परीक्षेमध्ये आत्मविश्वासाने सामोरे जाणार आहेत आणि त्यांना याचा नक्की फायदा भविष्यातील पायाभरणीसाठी होणार आहे।
अशी या उपक्रमाची मागच्या ऐतिहासिक सुद्धा पार्श्वभूमी आहे. आज राजूभाई प्रतिष्ठानतर्फे जे काही नवोदय सराव परीक्षेचं आयोजन केलेलं आहे त्या सराव परीक्षेच्या आयोजनाचे 6वं वर्ष आहे आणि मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कनका तालुका जिल्हा हिंगोली या ठिकाणाहून माझ्या शाळेतील 20 विद्यार्थ्यांना या ठिकाणी सराव परीक्षेला घेऊन आलेलो आहे. गेल्या वर्षी सुद्धा 5व्या वर्षी सुद्धा मी माझ्या इडोळी शाळेतील विद्यार्थ्यांना या ठिकाणी घेऊन आलो होतो. अत्यंत चांगला मनपूर्वक करावे तेवढं कौतुक कमी आहे, कारण अत्यंत सूक्ष्म गोष्टींचं नियोजन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि विद्यार्थी या ठिकाणी आल्यानंतर विद्यार्थ्यांना सर्व एक्झाम पॅड असेल, पेन असेल आणि नाश्ता आणि अल्पोपहाराची सोयीसुद्धा आयोजन करण्यात आलेली आहे. खरंच पुनश्च एकदा राजूभाई प्रतिष्ठानचं आणि LBS शाळेचे आमचे मित्र चव्हाण सरांचं आणि मदन कदम सर आणि त्यांचं सर्व संयोजन टीमचं पुनश्च एकदा मनपूर्वक धन्यवाद. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.